अहिल्यानगरमध्ये सगळ्यात कमी वयाचा उमेदवार म्हणून आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय, काय सांगाल? गेले अनेक वर्षापासून आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेवर प्रशासन आहे 2-3 वर्षापासून. हा. तेव्हा माझं वय देखील कमी होतं. हा. 21 वर्ष मी आता पूर्ण झालेलो हा. आहे. परंतु सगळ्यांचा आशीर्वाद, सर्व जनतेचा जसा आशीर्वाद आहे तसंच निवडणूक देखील पुढे गेली आणि मी जोपर्यंत 21 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत इलेक्शन जाहीर झालं नाही. आताच नुकतंच एक इलेक्शन जाहीर झालं. आज त्यांनी एज कॅल्क्युलेट केलं, कारण मला त्यांच्यासाठी वयाचा पुरावा देखील द्यावा लागला. आज माझं वय 21 वर्ष 1 महिना 1 दिवस एवढा आहे आणि आज मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. बरं, आता तुम्हाला उमेदवारी अर्ज तुम्ही दाखल केलाय, पण पक्षाने तुम्हाला उमेदवारी का म्हणून द्यावी? अनेक कामं या केडगावमध्ये गेली 5 वर्षापासून मी करत आलेलो आहे. अनेक म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, लोकांचे सामाजिक कार्य असतील, सर्वच कार्य इथून मागे मी जनतेचे केलेले आहे आणि 5ही वर्ष केलेली आहेत, लोकात उतरून केलेले आहेत. त्यामुळे एक सामान्य घरातला मुलगा, एक तरुणांना संधी दिली. नवनवीन लोकांचे कामं, नवनवीन संकल्पना माझ्या या मला मांडता येतील, त्या सभागृहात कुठेतरी मला ते बोलता येतील आणि त्यातून आपल्याला ते अनेक कामं या केडगावमध्ये येणाऱ्या काळात विकासात्मक कामं केडगावमध्ये होतील. आज मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे, परंतु आदरणीय आमदार आमचे नेते संग्रामभाई जगताप साहेब यांच्याकडे मी उमेदवारीची मागणी केली आहे. आता जागा वाटपाच्या वेळेस ते ठरवून त्या जागेत जर आपल्याला भेटले तर मी नक्कीच उमेदवारी करणार आहे आणि हा उमेदवारी अर्ज ठेवणार आहे. जसं तुम्ही आता म्हटले की अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय, जर पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष लढण्याची तयारी आहे का? आहे, आता ते पाहू, वरिष्ठ सांगतील तसं, आमदार साहेब सांगतील तसं, त्या हिशोबाने आपण निवडणूक करू. नक्कीच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि डिजिटल अहिल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद.